श्री स्वामी समर्थ. 3 मार्च 2026 मंगळवारी चंद्रग्रहण आहे. या दिवशी गर्भवती महिला, आजारी व्यक्ती किंवा आपणही कुठले नियम पाळावे, काय करावे व काय करू नये, कोणत्या राशीसाठी कसे फल असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने 3 मार्च 2026 मंगळवारी सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 आपल्याला ग्रहणाचे वेध पाळायचे आहे. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्तींनी, गर्भवती महिलांनी मंगळवारी सकाळी 11 पासून ते मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावे. या काळामध्ये वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म हे इत्यादी कार्य करावे. तसेच वेदामध्ये भोजन करू नये. वेदामध्ये भोजन हे निषेध आहे. मात्र वेद काळामध्ये तुम्ही इतर आवश्यक कार्य करू शकता, जसे पाणी पिणे, झोप घेणे इत्यादी कार्य. त्याचप्रमाणे सूर्यास्त होताच आपल्याला स्नान करायचे आहे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते कार्य अवश्य करावे. पूर्वी घेतलेल्या एखाद्या मंत्राचे चंद्रग्रहण काळामध्ये, वेद काळामध्ये तुम्ही उच्चारण करावे किंवा जप करावा. कोणत्या राशीसाठी हे ग्रहण कसे फल देणार आहे, तर मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फल मिळणार आहे. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फल मिळणार आहे. तर वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट फल मिळणार आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये.